बघा आम्ही आज शेतात आलोय आणि इकडे जाळ पण लावलेत हो का शेतामध्ये. तिकडे आहे जाळ लावलेली आणि सगळ्या इथं म्हशीच आहेत. तिकडं म्हशी तेन आहेत. बघा इकडं आई बसलेली आहे. बोर खायला या बोर खायला या म्हणलं मा का बोर आहेत नीट घे असं कर तोंड दिसणार ते नुसते बोर दाखवलेले बोर खायला या म्हणले माय म्हणायचं. बघा माझ्याकडे पण बोर आहेत. जरा थोडे दे बस बस. मी आता बोर खात आहे. काय बोर म्हणले का तुला द्यायचा बोर म्हणाले काय मम्मीला बोर पाहिजे बा. त्याच्यातून घेऊन जा बरं आईला पण इथं धरते एक मिनिट थांब तिथं धरल्यावर हे होते इथं बघा म्हणजे नीट दिसत तिथं बघा. बघा जाळ लावला होता जाळ लावून बोर येच लागले बोर पुरवायला द्यायला बोर खावले आता तेवढी आंबट आहे तर बोर आणि तेवढी म्हणतात खायचा म्हणून मग एका झाडाला आंबट आहे एका झाडाला गोड आहे मग ती दोन्ही झाडाचे येचली आता इतक्या वेळेला जाळ लावले आता आला शेताला हो का म्हशी आहेत 2 म्हशी आहेत आणि तेवढी गेल्या तर कामाला आम्ही जाळ लावतो कापता गहू तेवढं पेरायचं रान आहे तो का लोकांचे हरभरे आल्या तो का तिकडे बघा पलीकडे रानात हरभरा आला आणि आमचा हरभरा अजून नाही यायला वापाय नाही. एक दिवशी पेरलो आता इकडलं रान पेरायचं आहे हो का असलं घाण आहे बघा किती घाण आहे बघा. हे घाण असल्याला नीट करावं लागलं सगळं नीट केल्यावरच मग चांगलं येते नुसतं येतच नाही. पुळून घ्या चल बघा तिकडं पुढून नका मागून जावा पुढून म्हणल्यावर जाळ येईल पुढे तुमच्याकडे वाऱ्यानं. ते वाळलंच आहे म्हणून पेटना झाले इकडं आता इकडं पुढे लावा इकडलं वाळणार रान आहे का बघावं मनुष्या इकडं पुढे लावा का म्हणते इकडं पुढे का झालं का म्हणलं इकडे इकडे पुढे लावा इकडे इकडं तिकडलं पेटलं झाले गवत झाले का खाल्लं गवत आहे अजून मला वाटलं गवत झाले काय की तिकडलं नुसतं ती काड्याच उभारल्या तर काय की कापायला येते म्हणाल ते आता तिकडं बी गवत व्हायचं तुराट्या इथल्या आणून दे चिवू न कर तेवढ्या बारकुशा तुराट्यानं लागते चिवू एकच वेळेस आणा इथलं आणि इकडं बघा इकडं अजून पुढे